नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता ज्याला म्हटलं जातं असा रायफल 8181 याचं दुःखद निधन झालेलं आहे. आणि निधन जे आहे ते कशामुळे झालेलं आहे याच्याबद्दल अपडेट नाही आले आपल्याकडे, परंतु इंस्टाग्रामवरती खूप साऱ्या पोस्ट पडल्या. त्याच्या आधारावरती बघतोय. खूप जणांना कॉलसुद्धा केले. त्यांना विचारलं की काय नक्की झालं, तर त्यांनी सांगितलं की आता आम्हाला पण एवढं माहीत नाही आहे, परंतु तुम्ही बघितलं अचानक काय झालं असेल. रायफल 8181 मोठ्या मैदानाचा मोठा वाजता जायतो होता. अनेक सारे किताब त्याच्या नावावरती होते. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल होता तो. आणि सकाळ सकाळी बघतोय तर तो आपल्यातून निघून गेला आहे. एक दुःखाचा डोंगर संबंध महाराष्ट्रामध्ये बैलगाडा प्रेमींच्यावरती झालेला आहे. का असं झाले असेल, कशामुळे? रायफलच्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या मालकाचं नाव, त्याचं नाव त्याने केलेलं होतं. परंतु असं काय झालं असेल की त्याचा मृत्यू जो आहे तो रात्रीच झाला असेल, सकाळी पोस्ट पडल्यात किंवा पहाटे झालं असेल. अवघड आहे. संबंध महाराष्ट्र ज्या बैलाला एक मोठ्या मैदानाचा मोठा वस्ता म्हणून ओळखलं जातं त्या बैलाला अचानक असं काय झालं तेच काय समजेना झाले. संबंध महाराष्ट्र आज दुःखाच्या डोंगरामध्ये कोसळलेला आहे. एवढा मोठा बैल, हिंद केसरी बैल, कासेगावचं 1 BHK फ्लॅटचं मैदान या रायफल 8181ने गाजवलं होतं. आणि 2026मधील एक मोठी दुर्घटना बैलगाडा शर्यतमधील खूप त्याचे विक्रम खूप होते. संबंध महाराष्ट्र खुश नाही. आज दिवस उजडलं पण नाही. बातमी समजते रायफल आपल्यातून गेलेला आहे. अगोदर पोस्ट खूप बघितल्या, मला वाटलं की कोणीतरी काहीतरी टाकलं असेल, परंतु ज्यावेळेस समजलं त्यावेळेस कळलं की खरंच रायफल 8181 आपल्यातून निघून गेलेला आहे. एक दुर्घटना बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. आता दुर्घटना कशामुळे झालेली आहे, अल्पशा आजाराने झालेले आहे की काय समजेलच, परंतु अतिशय बेकार दुर्घटना. महाराष्ट्रामध्ये एक काळा दिवस म्हणावा लागेल आजचा बैलगाडा शर्यत प्रेमीसाठी. कालसुद्धा होता. बघिरा गरीबाचा बैल, ज्या बैलाने कालच व्हिडिओ बनवला होता, पण मला लेट झालं. संध्याकाळच्या घरी आपल्या थोडीशी लाईटचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे संध्याकाळचा व्हिडिओ मी बनवत नाही आहे. म्हणजे कमेंट्स होती मला व्हिडिओ बनवा म्हणून, कोणी काय बोललं नाही, काय नाही. काल मैदान होतं एकविरा केसरीचं मैदान होतं. त्या मैदानामध्ये काल त्या बैलाने बघिराने सेमी काढला होता. आणि सेमी काढला आणि बघतो तर काय पुढे बैलाला फास लागून बैलाची डेथ झाली. देवाघरी गेला तो. कशामुळे झालं काय समजले नाही सगळ्यांना. महाराष्ट्र कालचा दिवस, आजचा दिवस सगळ्यात वाईट दिवस बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून या दोन्ही नंदींना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. काय चालले काय समजेना. कोणाची नजर लागली या बैलगाडा शर्यतीला आपल्या. बघिरा त्या बैलाने
खरंच त्या मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये केलेलं होतं. त्याच्या पळण्याने कमाल केलेली होती. त्याने महाराष्ट्राने बघितला होता त्याचा पळ, कशा पद्धतीनं तो पळत होता बघिरा. आणि काल तुम्ही बघितलं सेमीफायनल जो आहे ते काल पळण्यासाठी गेलेले होते आणि त्याने सुट्टा सेमी काढलेला होता. आणि ज्यावेळेस काही कमेंट्स पण आल्या, मी व्हिडिओसुद्धा बघितला आहे. कोणी म्हणतं आहे ड्रायव्हरच्या चुकीमुळे असं झालं असेल. शेवटी नशिबात जे आहे ते होत असतं. तर ड्रायव्हरची चुकी असेल नसेल त्याचा भाग वेगळा आहे. कोण म्हणते ड्रायव्हर उभा राहिला, निकाल घेतल्यानंतर उभा राहायची काही गरज नव्हती, बैलगाडी आटपली नाही त्याच्यामुळे त्याला फास लागला असेल बघिराला. अत्यंत वाईट दिवस कालचा आणि आजचा सुद्धा. महाराष्ट्र दुःखाच्या डोंगरामध्ये आहे. बघिराच्या मालकाला ती सद्बुद्धी देव आणि त्या बैलाला देवाज्ञा झाली काल. त्याच्यामुळे आपण सगळेजण त्याच्या बघिराच्या फॅमिलीमध्ये जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, देवाच्या चरणी एकच प्रार्थना करूया की तो त्याच्या फॅमिलीसोबत आपण आहोत. आणि खरंच खूप वाईट दिवस बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील कालचा आणि आजचा सुद्धा. या रायफलने महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं होतं. हिंद केसरी बैल, एक इच्छा पूर्णच राहिली. बाकासूरसोबत पळायची रायफलची आणि बाकासूरची जोडी आजपर्यंत कधी पळाली नव्हती. मी खूप व्हिडिओ बनवले होते. बाकासूर रायफल जोडी एकत्र यावी, माझे खूप प्रयत्न चालू होते, परंतु नियतीला ते मान्यच नव्हतं. बघा मी खूप व्हिडिओ बनवतो. जे बैल बाकासूरसोबत नाहीत पळाली, जे हिंद केसरी बैल आहेत, भारत असेल, आपला रायफल असेल आणि काही बैल असतील, हारणे असेल डॉटरीचा, माझ्याकडून मी 100% देत असतो. परंतु आज आणि काल मी मैदानामध्ये होतो, औंधच्या मैदानामध्ये. सचिन लक्षाळे त्या ठिकाणी 1 नंबर केला. घरी आलो आणि मोबाईल आपलं चेक करत बसलो, त्यावेळेस समजलं की अशी गोष्ट घडली. काही लोकांनी मला फोनसुद्धा केले की व्हिडिओ नाही बनवलीस, मोठ्यांचे म्हणले की व्हिडिओ बनवतोस, गरिबाच्या बैलांचे व्हिडिओ का नाही टाकलेस. त्यांना मी कमेंट्स दिली, कमेंट्समध्ये उत्तर दिलं. सकाळी मी व्हिडिओ घेऊन येईन, तो व्हिडिओ बनवेन मी, काळजी करू नका. व्हिडिओ बनवायला जाणारच होतो तर पोस्ट बघितली की रायफल 81 सुद्धा आज देवाघरी गेला. अत्यंत वाईट वाटतं या गोष्टीचं. चांगले नामांकित नंदी आपल्यामधून निघून गेलेत. भावपूर्ण श्रद्धांजली रायफल 81ला पुन्हा एकदा. भावपूर्ण श्रद्धांजली पुन्हा एकदा बघिरा. आनंदी कुठला आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं रात्रीच्या वेळेस. त्या बैलाचा विधी चालू होता, किती जीव लावला लोकांनी. असंख्य प्रेमी त्या ठिकाणी होते, परंतु नियतीला ते मान्य नव्हतं. जे नशिबात लिहिले तेच होणार. त्याचा मृत्यू त्या बघिराचा त्या मैदानामध्ये लिहिलेलाच होता. जे घडणार होतं ते घडतंच. आणि दोन्ही नंदींना बैलगाडा शर्यत प्रेमींच्याकडून, यूट्यूब फॅमिलीकडून, सगळे जेवढे बैलांचे जेवढे फॅन्स आहेत त्यांच्याकडून पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली. असे इम्पॉसिबल वाटतं आहे की रायफल 81 आपल्यातून निघून गेला. एवढं दुःख वाटतं आहे मला. असो, जो आवडी सर्वांना तो आवडी देवाला. दोन्ही नंदींना
देवाज्ञा झालेली आहे काल आणि आज. भावपूर्ण श्रद्धांजली.